नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आमचा छोटू पहा, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर इथं पूजा चालली आहे आमची. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे गुरुवारची पूजा कशी मांडायची आणि कथा देखील ऐकवणार आहे. तर इथं सर्वप्रथम ब्लाऊज पीस घेतले पाहू शकता. आणि इथं आमच्या छोटूचं मध्ये मध्ये काय चाललं पहा, केळी खायचं. पूर्ण कुरतडून केळी खाल्ली तिने अर्धी. आणि हे पहा, आलवक आणि आरव पण खेळतात ते साईडला. आणि इथं माधुरी पूजा करते पहा. मी व्हिडिओ शूट करत छोटूला पण घेतलं होतं. तर इथं दाखवते मी. छोटू बघा आमचं कसं, त्याला मी साल काढून दिलं नाही कारण की तो पूर्ण गिळल म्हणून. तर थोडंसं खाल्लं आहे त्याने तसंच कुरतडून पहा. तर कसं हसते बघा पिल्लू माझं आगाव. तर सर्वप्रथम काय करायचं, एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावर पीस हातरायचा, कुठल्याही कलरचा असला तरी चालेल. मग त्यावर लक्ष्मी देवींचा फोटो ठेवायचा, फोटोला हार चढवायचा आणि तांदूळ ठेवायचा. तांदळावर जो कलश आहे तो ठेवायचा. कलशाच्या नारळाला हार दांडा वगैरे तो सगळं असतं ते लावायचं. आणि इथं 5 केळी ठेवायचे, 5 फळं, सुपारी, रुपयाचे नाणे ठेवायचे. आणि रांगोळी काढते पहा. आता रांगोळी काढून घ्यायची सगळं आणि मस्तपैकी त्याच्यावरती समाई ठेवायची. म्हणजे जशी आपल्याला जमेल तशी पूजा करायची. देव काही म्हणतच नाही मला तुम्ही असंच करा म्हणून. जसं आहे आपलं, जितकं आहे तितकं करायचं. तर पहा, इथं 5 फळं वगैरे ठेवले, पानं ठेवले आणि ओटीचं सामान ठेवलेलं आहे, पैसे ठेवलेले आहेत. आरतीचं ताट देखील तयार आहे आणि मस्तपैकी रांगोळी देखील काढली आहे. रांगोळी देखील काढलेली आहे पाहू शकता तुम्ही. तर इथं 2 समय आहेत मोठे, त्याला पण दिवे लावण्यासाठी वात वगैरे करून ठेवलेली आहे. तर आता इथं फुलं अर्पण करते पाहू शकता. मस्तपैकी फुलं आहेत, पांढरी शुभ्र ताजी. तर माझा थोडा व्हॉइस ओव्हर करताना आवाज वेगळा आला तरी थोडं समजून घ्या, कारण की खोकला लागलेला आहे. मध्ये मी स्टॉप करून व्हिडिओ बनवते. तर पहा, आता मस्तपैकी दिवे लावून घ्यायचे. दिवे लावून झाले की आपण मस्तपैकी धूप लावणार आहोत. सर्वप्रथम धूप खूप महत्त्वाचं आहे, कारण की धूपाने एवढं छान म्हणजे वाटतं ना वातावरण घरामध्ये. तसं ठेवायची तर खूप भारी. आणि इथून पुढे आता लक्ष्मीची जी कहाणी आहे ती देखील आपण म्हणणार आहे. त्याचबरोबर आता मी अगरबत्त्या लावून घेते. एक मला खायला देणे. अगरबत्त्या लावून घेतली पहा. आणि इथं आमचा आरव बघा कसं चाललंय, आरवचं दंगा मस्ती चाललंय त्याचं पण. तर आता इथं बघा पूजा करून घेतोय आम्ही. सर्वप्रथम म्हणजे हळद कुंकू घालायचं, पूजा करून घ्यायचं. आणि साईड बाय साईड आता नाही का अभिषेक लागतो ना देवाला, मग तो अभिषेक करतोय. एक केळी घेतली आहे पहा. केळीमध्ये कच्चं दूध घालायचं, म्हणजे न वापरलेलं ताजं दूध, म्हणजे ताजं दूध घालायचं, थोडंसं दही घालायचं, साखर घालायचं. तयार आहे आपला अभिषेक. मग हे थोडंसं देवापुढं ठेवायचं. मग देवापुढेच ती वाटी ठेवून द्यायची. आणि आता वाचूया कहाणी. आमच्या घरात बघा लहान मुलं आहे, थोडासा आवाज इकडे तिकडे होईल, प्लीज समजून घ्या, इग्नोर करा तो आवाज. चला आता कहाणीला सुरुवात करूया. कुठे गेला रे? श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवी पद्माधिपाय भवन्तु त्वप्रसादानि धनधान्यादि संपदा. ध्यानी घ्यावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका. ती रूपाने सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई, घरी वैतागली, गेली निघून राहणार. दिवासिनींना त्या करीत होते लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं, ऐश्वर्य हाती आलं.
गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली, दास दासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण घ्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करीत. त्या दोघांना 7 मुलगे होते. एक मुलगी होती. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र लिहिली, हाती काठी घेतली आदराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कोणी घरी, घालील का कोणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं कोण ग तू, कुठून आलीस, काम काय काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशात खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आली आहे इथं, राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उनं दुनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली आहे, माणुसकी विसरली आहे. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने रसली, पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आत्ता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबांना कशाला विचारली ती. थोर मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या, म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय. ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला, उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिला, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल का ते व्रत, मी करीन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच मांडीवरून एक मुलगी लगबगीन खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा. द्या, आईचा दिलेला श्राप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमलकाया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घरं नाहीत तुला. म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आट्या उमटल्या. ती तडक निघून गेली परत. पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रत केलं. सगळे नियमधर्म पाळून 4 गुरुवार ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला वैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखसमाधान चालू लागला. पण भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती. तिने स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं, पण करणार काय. एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवाला पाहिलं, ओळखलं, पण लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालधारानं माणसं पाठवला. शवशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला. जावयाचं तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकराजवळ एक हांडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हांडा पाहून ती खुलली. हांड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तर तो काय, आत दिसले कोळसे. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दरिद्राचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसवायला हवे, दुसरं काय करणार कोण. एका गुरुवारीच ती घरून निघाली.
मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं पाहिलं. आईला तिने प्रेमासाठी मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोने मोत्याचे अलंकार घातले. आईचे रूप उठून दिसू लागले. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळत होता. श्यामबालेचा उपवासच होता. तोही कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबरच उपवास करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपवास करीत होती. सर्व सुख दूर दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालधारांना पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालधाराशी गप्पागोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? श्यामबालेनं बरोबरलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधारानं झाकण काढलं. आता काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या आईवडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोमराजाने हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो, त्याचं रक्षण करतो, कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतले. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यामधून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालधारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातल्या एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावत. मालाधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघणी लढाई सुरू झाली. पण मालधाराच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालधाराचे सैनिक पराकाष्ठेनं पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालधाराचे सैनिक अधिक ईर्षेने पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधाराच्या सैन्याचा शत्रूचा पुरा फरशा पाडला होता. मालधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालधाराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळाली. मागे राहिलेल्या सैनिकाने त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालधाराकडे आणली. त्याने सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होत्या, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालधारानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिश्रान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची
खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात गेले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली. राजाने 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच आहे. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्याचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखांचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्याचं घर सदैव फुलावं अशी 5 अवतारात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. तर कशी वाटली कहाणी नक्की कमेंट करायला विसरू नका. तुला आवडतंय ना? इकडं बघ तिथं. शंभो करा आता. शंभो करा. पड इकडे. बस थोडं. हा बस इथं हात लावून उभा सारखं. शंभो करा. शंभो करा.